भगवंतानी नवीन कायदा काढलाय, स्वतःच्या तोंडाने सांगितलं मुळे आता बाकीचे सगळे रहित आहे, रद्द. बस एकमेव भगवद्गीता सांगितली, तिथून पुढे फक्त भगवद्गीता राहणार, काही नाही. कुठलेही धर्म नाही, कुठलेही शास्त्र नाही, कुठलेही काही नाही. आणि भगवद्गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, बस एकमेव राहणार. तर प्रत्यक्ष भगवान गीतेचा उपदेश करतायत, म्हणून याला वैशिष्ट्य. हे सांगावागी नाही, एखाद्या ऋषीमुनींनी वर्णन केलेलं शास्त्र नाही, एखाद्या साधू संतांना लिहिलेलं धर्मग्रंथ नाही. हा स्वतः भगवंताच्या मुखातून आल्यामुळे याचं समजलं. आणि म्हणून भगवान शंभू देखील पार्वतीला याची महत्व सांगतात. अरे स्वतः भगवंताच्या मुखातून निघालेले. ऐसे जे अगाध, भगवान शंभूने काय मोहित व्हावं. रास क्रीडा पाहण्याकरिता भगवंताने मायेला, योग मायेला आदेश दिला. योग माये प्रगटली. माझ्या वेणुनादाच्या स्वरलहरी मी ज्या गोपिकांना बोलावी त्यांनीच ऐकाव्या, इतरांनी नाही. आणि त्यांनी यावं खेचले जा. आणि त्या वेणुनादांमधून हे ललिते असा शब्द आहे. ललिता काय काय त्या गोपांगणांची जी नावं असतील, ही राधिके, त्या खेचून आणल्या जाते. योग माया त्या येताना कोणाला दिसू नये, जाताना दिसू नये, रास क्रीडाही दिसू नये. अतींद्रिय रास क्रीडा. भगवान शंभूला मोह पडला. बरं, वैराग्याची देवता ही मोहित झाली. रास क्रीडा पाहायला मिळाली. लाखो लाखो वर्ष विश्वसृष्टी निर्माण करणारी ही देवता, त्यांना अच्युत भगवान आलेला आहे. स्वतः गोलोकामधून आलेला आहे, अच्युत आहे. भगवान शंभूला च्युती आहे. कुठेतरी भगवान शंभू आज 50 वर्षाचे ब्रह्मदेव झाले म्हणलं, 50 वर्ष त्यांचं आयुष्य आहे. कृष्णाला आयुष्य नाही. आजही कृष्ण 16व्या वर्षाच्या वयात आहेत आणि राधाही तितक्याच वयात. नाही राधा म्हातारी झाली नाही, आजही तेवढ्याच वयात. ब्रह्मदेव 50 वर्षात आहेत त्यांच्या, भगवान नाही. रास क्रीडा पाहण्याकरिता भगवान शंभू आले. गोपिकेनी पाहिले बाबा आलेले. ओ म्हणले जाता येणार नाही, नो एंट्री. बोर्ड नाही बसला का, पुरुषांना मज्जा नाही हो मला यायचं असं नाही. म्हणजे गोपिका होऊन या. भगवान शंभू गोपिका झाले, पण धसकट गोपिका झाली, नाजूक होता येत नाही. म्हणजे वेगळीच दिसे. भगवान कृष्णाने सांगितलं गोपिका कोण आहे, सगळ्या लाईन मध्ये लागले. हे पहिल्यांदा होते. हे पाहणार म्हणले नवीन कोणी गोपिका येता कामा नये, मी ज्याला बोलवलं त्याने चाललं पाहिजे. आता यानं कुठं बोलवलं, हे शेवटी राहील. फार मोठी कथा आहे ती, सुंदरतेनं. पण शेवटी मृदंग वाजवायला दिला. आणि मृदंगाचे ज्यावेळेस ही गोपी मृदंग वाजवते, म्हणजे भगवान शंभू, भगवंताचा तिचा आवडता छंद आहे मृदंग. गोपाल कृष्ण म्हणाले आजचा मृदंग वेगळा आहे, कोण वाजवतो, कुठली गोपी. अंतरिंद्रिय दृष्टीकोनातून पाहिला, अच्छा भगवान शंभू आले, गोपिका होता. त्या भगवंताची भगवद्गीता किती मधुर असेल, किती अमरपणा देणारी असेल, जी भगवान शंभूला वेडावते. हो वेडे झाले.
बासरीच्या नादाला आणि रासक्रीडेला वेळे जाणारे भगवान स्वतः पार्वतीला म्हणते, अरे भगवान कृष्णाने स्वतःच्या तोंडून सांगितलेलं आहे, काय तुला रहस्य मी सांगू शकत नाही. तिला भगवद्गीता. ऐसे जे अगाध जेत वेडावती वेद, तेत अल्प मी मतिमंद काय होय. वा, असे गीता तत्व अतींद्रिय आहे, अगाध आहे, महाविज्ञानी आहे. त्याच्या ठिकाणी वेद देखील वेडावतात. नेती 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 बस. भगवान कसा आहे? असा आहे का? नाही. असा आहे का? नाही. कसा आहे सांगताच येत नाही शब्दात. असा आहे का? नाही. भगवान गोपाल कृष्ण स्वतः रहस्यमयी आहेत. नील वर्ण आहे त्यांचं. भागवत सांगते भगवान व्यासांच्या लेखणीत आलेलं आहे की नील वर्ण म्हणजे निळ्या रंगाचे. निळ्या रंगाचा माणूस असतो का? ऐकलं की? म्हणजे काय? निळ रंग म्हणजे काय? गहनता आहे, गंभीरता आहे, शांतता आहे. किती गहन आहे भगवान. अंतरंगामध्ये किती गहन आहे, रहस्यमयी आहे आणि शांत आहे. त्याचं वर्णन नील रंगाने चुकतं, निळ्या रंगाने. आकाश खूप खोली म्हणून निळ्या रंगाचं आहे. आकाशाला रंग नाही बरं का, तुम्ही जर वर उडाले तर चुकून. ती चावला गेली, तिच्या मागे आपण गेलो, निळं काही दिसलेलं नाही. आपण वर गेलो तर पृथ्वी निळी दिसते. गहनता, गंभीरता, खोली, विशालता, त्याचा रंग निळा आहे. भगवान किती विशाल होते, भगवान किती गहन होते. शंभू गोर वर्णाची म्हटलंय, पण भगवान कृष्ण निळ्या वर्णाची. म्हणजे किती गंभीरता, किती खोली आहे जिथं शंभू वेडा होता. निळ्या रंगाचे नव्हते. त्यांच्या सौंदर्याचं वर्णन येत नाही. म्हणून ज्यावेळेस पाण्याची खोली चांगली असते ना, त्यावेळेस निळा कलर असतो. मग कलर नसतो. पाणी असं काढलं तर कोणा तुम्हाला निळं दिसणार नाही. निळ्या हौदातनं निळं पाणी जर काढलं, तुम्ही पेल्यात घेतलं तर निळं नसतंच ते. कारण आता खोली संपली, छोट्या आलंय, पांढरं शुभ्र पाणी असते. गंभीरतेचा रंग, रहस्यमय रंग, स्थित प्रज्ञतेचा रंग आहे. हल्लाच नाही हा भगवान. आणि तो स्वतः गीता सांगतो. गीता किती गांभीर्याने घेतली पाहिजे, अनुभव किती गांभीर्याने घेतली पाहिजे. ऐसे जे अगाध जेत वेडावती वेद. वेद देखील वर्णन करू शकत नाही. भगवान कृष्णांचं वर्णन व्यासांच्या लेखणीतून झालं हे व्यासही मानायला तयार नाही. भगवान किती सुंदर होते, एकेका याचं वर्णन भगवंताचं झालंच नाही. प्रत्येक जण वेड झालं पण वर्णन करू शकलं नाही. वेडे झाले, वेद वेडे झाले. आणि वेद ऋचात जन्म घेऊन आल्या गोपिका म्हणून सांगितलं तुम्हाला परवा आळंदीला. फार विषय घेत नाही, पण कधीतरी भक्तीमध्ये मला हे सगळे विषय घ्यायचे. पण एक वेगळं एक ढंग सांगितलं होतं मी आळंदीला प्रवचनात. 3 प्रकारच्या गोपिका आल्या होत्या जन्म घेऊन गोकुळामध्ये. एक वेद ऋचा, त्यांची इच्छा होती की भगवंताशी डायरेक्ट आपला संपर्क यावा. त्या वेद ऋचा. एक ऋषी पत्नी आणि स्वतः ऋषी यांची इच्छा होती, त्याही आल्या. आणि खास देवलोकीतून त्यांच्या स्वतःच्या गोपिका, स्वतःच ऐश्वर्य, राधा स्वतःच ऐश्वर्य ती आली. म्हणजे गोलोकातून आपली मंडळी घेऊन आली. जसे आपण आपल्या प्रवचनाला आपली मंडळी घेऊन जातो,
सगळे पळून गेले तर आपली असं ऐकणार, कोणापुढे प्रवचन करायचं? तर असे या 3 प्रकारची गोपिका. आता त्याचं वर्णन नको, पण वेडावले हो, हे देखील वेडावले. गोपिका वेड्या का झाल्या? कारण वेद वेडे झालेले. अजून वर्णन होऊ शकत नाही, इतका खोली, इतकी खोली, इतकी खोली मावू शकत नाही. पण भगवद्गीतेचा देखील अनुभव काय आहे हे सांगायला वेळ होऊन बस मौन व्हावं लागतं. एवढंच मी परवा सांगितलं होतं. मौन समजलं, श्रुती मौन झाली, बस काही नाही. मौन शेवटची भाषा मौन, काही नाही, शब्द नाही. शब्दे विण संवादिजे, शब्द समज. ऐसे जे अगाध जेत वेडावती वेद, तेथ अल्पमी मतिमंद काय होय. वेद ज्यांचं वर्णन करू शकलेले नाहीत आजपर्यंत, मी कसा करणार म्हणून मी अपराध केला आहे, असं भगवान ज्ञानेश्वर सांगतात. हे अपार कैसे निकवळावे, महातेज कवने ढवळावे. गगनमुठी सुवावे मशके केवी. हे अपार कैसे निकवळावे. मी छोटा आहे, माझी क्षमताच छोटी आहे, माझं वय छोट आहे, माझा अनुभव छोटा आहे, माझी तपश्चर्या छोटी आहे. आणि गीतार्थ इतकं प्रचंड अमर्याद आहे, जिथे 100 वेडावतात. ते मी कसं कवळावं आपल्या बुद्धीत? तुम्हाला सांगावं, सांगा बरं, असं ज्ञानेश्वरांनी आपल्याला प्रश्न केला. या अमर्याद गीतार्थाचे कशा रीतीने मनबुद्धीत साठवण करावे, महातेजाला कोणी उजळावे. म्हणून म्हणलं, ध्यान अवस्थेमध्ये, शेवटच्या ध्यानामध्ये अंतिम आधी अंधार दिसेल, पण नंतर जो अफाट प्रकाश दिसेल, महातेज, असंख्य सूर्य प्रगटावे. लख 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 असा तेजोमयी प्रकाश असतो. त्या तेजाला कसा उजाळा देऊ आणि कसं शब्दामध्ये सांगू, असं माऊली म्हणतात. चिलटाने आपल्या मुठीत आकाश कसे धरावे. मी चिलट आहे, आकाशाला कशी गवसणी घालू, म्हणून मी अपराध करायला. परी येथे असे एक आधारू. वा, आता माऊली पुन्हा समोर आलेली. तेनेची बोले मी सदरू, जय सानुकूल श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. परी येथे असे एक आधारू, पण एक आधार आहे मला. मी मशक आहे, मी टिटवी आहे, मी क्षमता संपन्न नाही. गीतार्थ शब्दांकित अनुभव करणं सोपं नाही, अनुभव देणं सोपं नाही, सगळं खरं आहे. पण मी अपराध केलाय हेही खरं आहे, पण मला एक आधार आहे. मी बुडतोय याच्यामध्ये, पण मला एक आधार आहे. आधारशिला माझा श्री गुरु आहे. त्यांच्या जोरावर मी बोले. येणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. येणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. अतेंद्रिय परिभोग विन इंद्रियात करवी. काय वाक्य पुढे येईल त्यावेळेस सांगेल. मी जे बोलेल ना, अतिंद्रिय शक्तीचा अनुभव दाखवीन छाती ठोकपणे. कारण काय? परियेथ एक आधारू, तेनीची बोले मी सदरू. जय सानुकूल श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. श्री ज्ञानेश म्हणतात, अशक्य असले तरी गीतेचा अतिंद्रिय अर्थ कळल्यास इथे एक आधार आहे.
तर श्री सद्गुरु निवृत्तीनाथ मला पूर्ण अनुकूल आहेत, तर त्यामुळे धीर धरून मी सांगेल. आता धैर्य उत्पन्न होत नाही, पण येईल मला धैर्य, कारण श्री गुरुनाथांची कृपा माझ्यावर आहे आणि त्या स्वरावर मी बोलणार आणि होय मी बोलेन. याला श्रद्धा म्हणतात. विश्वास, पहिल्यांदा विश्वास असावा. विश्वासामधून प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. फक्त विश्वास आहे, प्रेम नहीं. हम भगवान को मानते, भगवान का कहाणी मानते, म्हणजे काय? विश्वास आहे पण प्रेम नाही. हो, तुम्हाला मी मानतो, किती श्रद्धा आहे आमची, उगाच येतो तुम्ही ज्ञानेश्वरीला आणि तुमची टरटर ऐकतो. याला म्हणत नाही, याला फक्त विश्वास म्हणतात. एक्झिक्युशन मध्ये येत नाही, सांगितलेलं ऐकत नाही. का ऐकत नाही? नाही पाहिजे तेवढंच घेतो, तुमचं सगळं कसं घ्या. म्हणजे विश्वास आहे का? पूर्ण विश्वास नसणं, अर्धवट विश्वास असतो. पूर्ण विश्वास पाहिजे. पूर्ण विश्वास केव्हा असेल? परमप्रेम पाहिजे. माझा, हे माझ्याकरिता आहे, माझ्यासाठी आहे. श्री गुरु माझे आहेत, त्यांची वाक्य माझी आहेत, माझ्या कल्याणाकरता आहे. प्रत्येक वाक्य माझ्यासाठी आहे, माझं कल्याण होतं. प्रेम उत्पन्न झालं. असं प्रेम शब्दांवर, वाक्यावर, श्री गुरुवर, प्रत्येक गोष्टीवर ते प्रेम उत्पन्न होतं. विश्वास प्लस प्रेम, श्रद्धा. म्हणजे सांगायचं नव्हतं, अजून जास्त नाही बोलला. प्रेम धोधो ज्यावेळेस वाहू लागतो विश्वासांपासून, ज्यावेळेस ही प्रेम गंगा धोधो अशी वाहते, ब्रह्मपुत्रा नदी सारखी, त्यावेळेस श्रद्धेत रूपांतर. धोधो वाहणार प्रचंड प्रेम, थोडं प्रेम विश्वास, अफाट प्रेम. तनु मनु जीवे चरणासी लागावे, संपूर्ण समर्पण भाव, प्रेम धोधो वाहन, त्याला श्रद्धा म्हणतात. गोपिकांचं प्रेम ज्यावेळेस धोधो वाहिलं, ती श्रद्धा बनलं. आणि श्रद्धा हा पुन्हा अफाट विस्तीर्ण महासागर होतो, त्यावेळेस भक्तीचं सुरू होईल. ती भक्ती, भक्ती भक्ती तुकार शब्द करून टाकलाय. सगळ्या हिंदुस्थानात या शब्दावर ते इतकं टोकार पण मी कधीच पाहिलं नाही. सध्याचे वर्णन करतात, काय म्हणलं? विश्वासामधून पूर्ण समर्पण भाव ज्यावेळेस सुरू होतो, त्यावेळेस प्रेम निर्माण होतं. प्रेम गंगा धोधो वाहू लागली. प्रवाह प्रचंड असा सागराकडे मिळाला, सागरात विचवली ती श्रद्धा होते. आणि हा महासागर विस्तीर्ण झाला की भक्ती बनते. शांत, ज्याच्यात प्रेम, विश्वास, समर्पण, सगळे सगळे करुणा, सगळ्या नद्या येऊन मिळतील, तिथं भक्ती जन्म घेते. सांगावं लागलं, सांगायचं मला बोलू द्यायचं, तरी थोडकच फक्त व्याख्या सांगितली. ज्ञानेश म्हणतात, अशक्य असले तरी गीतेचा अतींद्रिय अर्थ कळण्यास एक आधार आहे. जर सद्गुरु निवृत्तीनाथ मला पूर्ण अनुकूल आहे. म्हणजे माऊलींची श्रीगुरूवर किती श्रद्धा होती, किती परम प्रेम होतं, आणि त्याचं रूपांतर किती भक्तीत झालेलं होतं. आणि एकदा साधक हा भक्त बनला, अफाट प्रेमाचा पुतळा बनला. कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा म्हणजे प्रेमाचा अफाट पुतळा.
आणि भक्त कशाला म्हणतात? ज्ञानेश्वर एक भक्त आहे. आणि म्हणून सद्गुरु मला अनुकूल आहे, हेच खेचलंय मी सद्गुरूंची किरण. कारण मी भक्तीची प्रेम गंगा माझ्यामध्ये एवढी अफाट वाहिली, स्थिरावली. मी भक्त झालेलो आहे आणि अनुकूल आहेत मला गुरु. आणि एकदा गुरु अनुकूल झाले. गुरु केव्हा अनुकूल होता? साधकाची प्रेम गंगा प्रचंड प्रवाह श्रद्धेत रूपांतर येऊन ही श्रद्धा अफाट महासागर बनते. त्यावेळेस भक्तीचं स्वरूप येतं. आणि त्यावेळेस भक्तीचं स्वरूप येतं. त्यावेळेस हा रडार श्री गुरूंची भगवंताची किरण खेचू लागतो.